एक सविस्तर बातमी बघूयात। फोडाफोडी जनतेला पटली नाही असं म्हणत एकनाथ खडसेंनी निकालावर भाष्य केलंय। अप्रत्यक्षपणे त्यांनी भाजपवर ही टीका केली। पाहूयात। मैंने कहा था मैं पुनः येईन, तो उसमें 2.5 साल लग गए, लेकिन 2.5 साल बाद आया तो ऐसा आया की दोनों पार्टी तोडकर आया। परवा दिवशी मी सांगितलं होतं की महाराष्ट्रामधलं जे राजकारण चाललेलं होतं फोडाफोडीचं, ते जनतेला मान्य नाही। प्रचंड संख्याबळ असूनही भाजपला फोडाफोडीच भोवली का, यावरून निकालाकडे पाहिलं जात आहे। कारण 2019ला 2 पक्षांच्या साथीने 48 पैकी 41 जागा मिळवणारी महायुती यंदा 3 पक्ष आणि राज ठाकरेंच्या मनसेचा बिनशर्त पाठिंबा घेऊनही अवघ्या 17 जागांवर आली। भाजपनं गेल्या वेळी 23 जागा मिळवल्या, यंदा त्यात 14 जागांचं नुकसान होऊन भाजप सिंगल डिजिटवर पोहोचली। म्हणतो गती वाढवा, ईडीची गती वाढवा। गडी एकतर आपल्यात आला पाहिजे, नाही घाबरून मेला पाहिजे, काहीतरी करा। काळाचा मजबूत भारत निर्माण करण्याकरता जो येईल त्याचा करता हा दुपट्टा तयार आहे। यापेक्षाही मोठे भूकंप असं मी म्हटलं होतं, सर्वात मोठे भूकंप होतील, पण खूप मोठे भूकंप म्हणजे तुम्हाला अपेक्षित असतील असे भूकंप पुन्हा महाराष्ट्रामध्ये होणार आहेत। आमदार आणि नेते म्हणजे जनता हा भ्रम लोकांनी खोटा ठरवला। उदाहरणार्थ बारामती लोकसभेत भोर विधानसभा वगळता पुरंदर, इंदापूर, बारामती, दौंड, खडकवासला या 5ही ठिकाणी महायुतीचे आमदार होते, पण जनतेनं सुप्रिया सुळेंना कौल दिला। शिरूर लोकसभेतले जुन्नर, आंबेगाव, खेड, आळंदी, शिरूर, भोसरी आणि हडपसरचे 6ही आमदार महायुतीचे होते, तरी विजय शरद पवार गटाच्या अमोल कोल्हेंचा झाला। नाशिक लोकसभेतले सिन्नर, नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, देवळाली, इगतपुरी इथले सर्व आमदार महायुतीचे होते, मात्र विजय एकही आमदार नसलेल्या ठाकरे गटाचा झाला। दिंडोरी लोकसभेतले नांदगाव, कळवण, चांदवड, येवला, निफाड आणि दिंडोरी या 6ही विधानसभेतले आमदार महायुतीचे होते, तरी विजय एकही आमदार नसलेल्या शरद पवार गटाच्या भास्कर भगरेंचा झाला। शिवसेना फुटीनंतर 18 पैकी उद्धव ठाकरेंकडे फक्त 5 खासदार उरले होते। उर्वरित 13 खासदार शिंदे गटात गेले। निकालानंतर ठाकरेंचे खासदार 5 वरून 9 झाले आणि शिंदेंचे 13 वरून 7। अखंड असूनही 2019 मध्ये राष्ट्रवादीला फक्त 4 जागा मिळाल्या। यंदा पुतणे अजित पवारांसहित दिग्गज फुटूनही शरद पवारांना 8 खासदार मिळाले आणि अजितदारांना फक्त 1। बडे चेहरे असूनही 2019ला काँग्रेस फक्त 1 खासदार मिळवू शकली। यंदा अनेक चेहरे फुटूनही काँग्रेसचे 1 वरून 13 खासदार झाले। 2019ला फक्त उद्धव ठाकरेंसोबत युती असणाऱ्या भाजपनं 23 खासदार जिंकले होते। यंदा शिंदे, अजित पवार बिनशर्त पाठिंब्यानं राज ठाकरे सोबत असूनही भाजप 23 वरून 9 जागांवर आली। गेल्या विधानसभेत ऐनवेळी मूळ बीडच्या राम सातपुतेंना भाजपनं माळशिरसमध्ये उमेदवारी दिली। मोहिते समर्थकांनी त्यांना जिंकून आणलं, मात्र फर्स्ट टर्म आमदार झाल्यानंतरच राम सातपुतेंवर अनेक योजनांचं श्रेय लाटण्याचे आरोप झाले। सभांमधून सातपुतेंच्या भाषणात अहंकारही झळकत होता। धर्मा माने नावाच्या समर्थकाला दिलेला दमही विशेष गाजला। त्या ठिकाणून मोठं मताधिक्य द्यायचं, देणार ना धर्मा, उठ, देणार ना धर्मा माने। लक्षात राहू दे, कनेरला जे पैसे आले ते भाजपने दिलेत, त्याच्यामुळे मला लीड पाहिजे गावातून, बाकी माहित नाही। असं येईन तसं येईन अजिबात चालणार नाही, आणि जे काम करणार नाही त्यांनी परत मला तोंड दाखवायचं नाही, एवढं डोक्यात राहू द्या। मात्र याच धर्मा मानेच्या कनेर गावातून तुतारीवर लढलेल्या धैर्यशील मोहितेंना 350 मतांचं लीड मिळालंय। एक व्यक्ती किंवा एक पक्ष जनतेवर उपकार करतो अशा आशयाची भाषा लोकांना रुचली नाही। यानंतर माढ्यात आव्हान प्रति आव्हानांचाही सामना रंगला। रक्ताचं पाणी केलंय तुमच्यासाठी, त्यामुळे मी तुम्हाला अतिशय प्रामाणिकतेने सांगतो, जे 70 वर्षात झालं नाही ते काम करण्याचं काम ह्या भारतीय जनता पार्टीच्या कमल चिन्हाने केलंय। तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्हाला सगळ्यांची शपथ आहे। सोशल मीडियावर मेसेज येत आहेत, कोण बाजारात फिरतंय फिरू द्या, तुम्हाला जे काही दिलंय ते भारतीय जनता पार्टीने दिलंय। माळशिरस तालुक्याच्या स्वाभिमानी जनतेला सांगतो की आपल्याला भाजपने दिलंय, आपल्याला भाजपच्या मागेच उभं राहायचंय। ती निवडणूक भारतीय जनता पार्टीचे आपल्यावर जे उपकार आहे ती फेडणारी निवडणूक आहे। काय विकास झाला ते मी या 5 वर्षात केला,
मी फक्त 2.5 वर्षात केला. मी फक्त एकच उत्तर देतो. दादांच्या सांगण्यावरून इथं जेवढी बसलीत ना त्या सगळ्यांनी एका रात्रीत तुला आमदार केला आणि तुला एका रात्रीत तुझं पार्सल माघारी पेडला पाठवायचे आमचं. देशात सत्तेत असलेल्या पक्षाच्या उमेदवारानं एखाद्या नवख्या कार्यकर्त्याप्रमाणे घोषणा देत धार्मिक ध्रुवीकरण करावं हे देखील सोलापूरकरांना रुचलं नाही. माढा सोलापूरकरांनी दमदाटीचंही राजकारण नाकारलं. 16 एप्रिलला पंढरपूरचे अभिजित पाटील मवियाच्या सभेत होते. त्याच दिवशी 2021च्या प्रकरणात त्यांचा कारखाना सील केला गेला. 29 एप्रिलला अभिजित पाटील महायुतीच्या प्रचारात सामील झाले आणि चमत्कारिकरित्या 2 दिवसांनीच कारखान्याची जप्ती उठवली गेली. त्यात कट्टर फडणवीस समर्थक सदाभाऊ खोतांच्या सभांमधल्या विधानांनी फायद्याऐवजी भाजपचं नुकसानच अधिक झालं. शरद पवाराला चिन्ह सुद्धा चांगलं मिळालं. तुतारी 2 वेळा वाजवली जाते. एक लक्ष्मीच्या पावलानं नहुरी याला लागली आणि नहुऱ्याला हळद लागली की तुतारी वाजती आणि दुसरं पावल स्मशानभूमीकडे जाताना तुतारी वाजती. हे शेवटची घटका आहे. मी तुम्हाला सांगतो. स्वतः अशोक चव्हाण आणि त्यांचे वडील ज्या काँग्रेसचे मुख्यमंत्री राहिले त्यांनी ऐनवेळी केलेल्या भाजप प्रवेशाविरोधात नांदेडवासियांनी कौल दिला. कारवायांच्या भीतीनं चव्हाण भाजपवासी झाल्याची चर्चाही निवडणुकीत महत्वाचा फॅक्टर ठरला. नाराज काय करणार, ते विडीचा ते लागल्यामुळे ते साहेब तिकडे पळायचं असं आहे. म्हणजे घाबरून पळाले असं असं आहे. ते सगळ्या लोकांना अनुभव आलेला आहे असं. अखेर नाव अशोक असूनही चव्हाण नांदेडमधली भाजपची पानगळ रोखू शकले नाहीत आणि काँग्रेसच्या दुसऱ्या चव्हाणांनी नांदेडात वसंत फुलवला. आणि वसंत ऋतू कधी येतो? अशोक पतझड झाल्यानंतर. आणि म्हणून या वसंत ऋतूच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. खुद्द अशोक चव्हाणांच्याच मतदारसंघात काँग्रेसनं लीड घेतलं. तुर्तास अशोक चव्हाण राज्यसभा मिळवून सेफ आहेत, पण त्यांच्या प्रवेशानंतरही नांदेड गमावून भाजपनं काय साध्य केलं हा संशोधनाचा विषय आहे. पुण्यात वंचितच्या वसंत मोरेंना तर त्यांच्या फेसबुक फॉलोअर्स इतकीही मतं न पडल्याची पोस्ट व्हायरल झाली. मोरेंच्या फेसबुक पेजला 5,67,000 लोक फॉलो करतात. मात्र विजयाचा दावा करणाऱ्या मोरेंना अवघी 32,012 मतं मिळाली आहेत. दुसऱ्या पक्षातून नेता सोबत घेतल्यावर जनताही सोबत येते हा भाजपचा भ्रम प्रकाश आंबेडकरांनाही झाला. वसंत मोरेंना तिकीट देण्यामागे प्रकाश आंबेडकरांनी गणित मांडलं होतं की राज ठाकरेंच्या भोंगा आंदोलनाविरोधात वसंत मोरेंनी विरोधात भूमिका घेतली. त्यामुळे 2 लाख मतं वसंत मोरेंच्या खिशात आहेत, म्हणून असा उमेदवार का सोडावा. पण लोकशाहीत मतं नेत्याच्या खिशातून नाही तर जनतेतून येतात हे पुन्हा महाराष्ट्राच्या निकालानं सिद्ध केलं. यंदा स्वतः महायुतीच्याच नेत्यांची विधानं आणि प्रचारही नकारात्मक राहिला. आमच्यावर नाराजी असेल पण मोदींकडे पाहून मतं द्या असा खुद्द उमेदवारांनीच केलेला प्रचार अनेकांना खटकला. नाराजी नाहीये, परंतु तरुणाच्या हाताला काम मिळालं पाहिजे गोष्ट खरी आहे आणि त्याच्यासाठीच उद्योग आणण्याचा प्रयत्न करणार आहे. जनतेची नाराजी असायचा विषयच नाही. आज देशामध्ये एकच लहर आहे, आपकी बार 400 पार. मोदी साहेबांच्याच नावावर ही निवडणूक आहे. माझ्यावर थोडीफार नाराजी असेल पण मोदी साहेबांवर नाराजी नाहीये. त्याच्यामुळे लोक मोदी साहेबांना मतदान करणार आहेत, मला करणार नाही. काही लोकांना सुजय विखे मान्य नसेल तर मोदींचं नाव सांगा. काही लोकांना समजा काही वरची अडचण असेल तर माझं नाव सांगा. आमच्या दोघांची असेल तर ताईंचं नाव सांगा. तिघांची असेल तर अरुण मुंडेचं सांगा. अरुण मुंडेची आमची चौघांची असेल तुषारचं सांगा. आमची सगळ्यांची असेल तर तुतारी वाजून टाकावं आपला बाबा. त्याच्यामध्ये आता काय करायचं, माणूस कुठं आणायचा अजून काय एवढ्या पक्षात लोक आहेत. जर कोणी फुग्यात राहत असाल की मोदीजीची हवा आहे तर गोष्टी लक्षात ठेवा. 2019 मध्ये एक निर्दलीय
एक इंडिपेंडेंट खासदार निवडून आली होती, तर त्या फुग्यात कोणताही कार्यकर्ता राहू नाही की मोदीजींची हवा आहे म्हणून आपण सहज निवडून येऊ. वास्तविक 2019ला मोठं संख्याबळ असूनही गेल्या वेळी पराभूत जागांवरची फोडाफोडी भाजपच्या प्रतिमेवर प्रश्न उभे करणारी ठरली. 2019ला नांदेड लोकसभेत अशोक चव्हाण अवघ्या 40,000 मतांनी पडले. वंचितला मिळालेल्या 1,66,000 मतांचा त्यांना पाडण्यात मोठा वाटा होता. यंदा नांदेडची जागा भाजपसाठी अवघड असल्याचा दावा प्रवेशाआधीच्या 40 दिवसांपूर्वी खुद्द चव्हाणच करत होते. पण फडणवीस शिंदे सरकारनं विरोधातल्या अशोक चव्हाणांच्या कारखान्याला 147 कोटींची हमी दिली. त्याच्या काही महिन्यात अशोक चव्हाण भाजपत गेले. दुसऱ्याच दिवशी राज्यसभेत खासदार झाले. मात्र नांदेडचा पराभव ते स्वतः रोखू शकले नाहीत. 2019ला राष्ट्रवादीच्या पाठिंब्यानं अपक्ष लढलेल्या नवनीत राणा जिंकल्यानंतर त्यांनी भाजपसोबत जाणं पसंत केलं. यंदा त्यांच्या विरोधातल्या अडचणांची समजूत घालून भाजपला विजयाची आशा होती. मात्र नवनीत राणाही पराभूत झाल्या. मोदी लाटेतही बारामतीचा गड भाजपला सर करता आला नाही. यंदा अजित पवारांना सोबत घेऊन त्यांच्याच पत्नीला तिकीट दिलं गेलं. आमदारांचं संख्याबळ, सत्ता योजनांचं भविष्य, कारखान्यांचं गणित सगळं काही महायुतीच्या बाजूला होतं. पण तरीही बारामतीत लाखाहून जास्त मतांनी पराभव झाला. मुंबई दक्षिणमध्ये ठाकरे गटात असताना भाजपनंच आरोप केलेल्या यामिनी जाधवांना तिकीट दिलं. म्हणजे ज्यांच्या आरोपांमुळे जाधवांवर छापे पडले त्यांचाच प्रचार करण्याची वेळ भाजपवर आली. मोदींकडे बघून मतं मिळतील असा अनेकांचा होरा होता, पण तोही फेल ठरला. यामिनी जाधवची ज्या वेळेला निवड झाली त्यावेळेला मी मला धक्का बसला. म्हणजे 35 फ्लॅट्स जप्त झालेले आहेत. ही बॅकग्राऊंड आहे, आपण विसरू नाही शकत या गोष्टी. आणि दक्षिण मुंबईमधला मतदार जो आहे तो एज्युकेटेड आहे. पण एकच आहे की तिथे गुजराती मतदार फार मोठ्या प्रमाणावर आहे. लायक पंतप्रधान मिळण्यासाठी नालायक उमेदवाराला सुद्धा आम्ही मतं देऊ असं म्हणून तो देऊ शकतो. मुंबई उत्तर पश्चिममध्ये महायुतीकडे उमेदवार नव्हता. भाजपच्या आरोपांनी ईडीचा छापा पडलेल्या वायकरांनाच प्रवेश देऊन तिकीट दिलं गेलं. मात्र पोस्टल मतांमध्ये अवघ्या 48 मतांनी त्यांचा विजय झाला, जो वाद अजूनही सुरू आहे. रामटेकच्या जागेसाठी महायुतीनं काँग्रेस आमदार राजू पारवेंना फोडून त्यांनाच तिकीट दिलं. नंतर काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वेंच्या जात पत्रावर भाजपनं आक्षेप घेतल्यानं त्यांची उमेदवारी रद्द झाली. डमी उमेदवार म्हणून रश्मी बर्वेंचे पती श्यामकुमार बर्वे काँग्रेसचे उमेदवार बनले आणि जिंकूनही आले. काँग्रेसमधून शिंदे गटात गेलेल्या पारवेंची आमदारकीही गेली आणि खासदारकीचेही स्वप्न अधुरं राहिलं. निवडणुका नेत्यांच्या नव्हे तर लोकांच्या मुद्द्यांवर आणि लोकांच्याच भरोशावर लढवल्या जातात. हा साधा, सोपा आणि सरळ संदेश महाराष्ट्रानं यंदा दिलाय. संदीप जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.